आम्ही मकरा टॉवरमध्ये राहतो, दूध फेडरेशन रोडला. तर तिथे आम्ही रिक्षातून उतरत होतो. त्यावेळेस फक्त पैसे आम्ही देण्यासाठी थांबलोच. तेवढ्यामध्ये तो मुलगा आला आणि त्याने इतक्या जोरात गाडी आणली आणि ती म्हणजे टकरवली, अगदी त्या रिक्षाला टकरवली आणि पलटी मारून माझ्या पायापर्यंत आली ती. तर माझ्या मुलीने थोडक्यात मला ओढलं, नाही तर तिथेच म्हणजे मी पण त्या गाडीखालीच आली असती. त्यांनी समोरून रिक्षाला ठोकली त्यांनी, तो पण पलटी मारली. खूप फास्ट होता तो मुलगा, अगदीच फास्ट होता. काय घटना घडली यावेळेस? आम्ही बसलेलो होतो इथं मकरा टावरला. बसलेला असताना एक मुलगा मोठ्याने बुलेटचा आवाज झाला. इथून एका सेकंदावर त्याने एका व्यक्तीला ठोकलं आणि ठोकून सण तो इतका फास्ट होता की पुढे रिक्षा उभी होती आणि रिक्षा उभी असताना त्या रिक्षेला त्याने स्वतः ठोकलं आणि तो त्या रिक्षेवर उलटा झाला त्या बुलेटला. आणि तिथं त्या रिक्षेमध्ये 2-4 लोक बसलेले होते. सुदैवाने त्यांना काही लागलं नाही, पण तो आम्ही तिकडे नंतर बघायला गेलो तो व्यक्ती म्हणजे डेड झालेला होता. आणि आता सकाळी इथं एक मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे. इथं अशाच गाड्या जोरजोरात चालवत आहेत. इथं ट्रका, या SK ऑइल मिलवाल्यांच्या ट्रका एवढ्या इथं आहेत की इथं कोणालाच उमजत नाही. इथं लहान मुलं शाळेत जातात, ते जातात, काही समजायला मार्ग नाही आहे. आणि असं जर झालं तर आज सकाळी आणि आता दुपारी जो ॲक्सिडेंट झालेला आहे, असं झालं तर रोज इथं ॲक्सिडेंट होतील. तर यांनी सरकारने गांभीर्याने घ्यायला पाहिजे हा विषय, प्रशासनाने गांभीर्याने घेतला पाहिजे हा विषय. असं जर होत असेल तर मग लोक काय चिड्या मुंग्यासारखे मरतायत. कोणी बोलणारच नाही यांना. मोठ्या मोठ्या बापाचे ते बुलेट घेतात, नवी बुलेट घेतलेली त्याने आणि जोरात चालवतोय तो बुलेट. आता गाड्या खूप लहान मुलं एकदम जोरात गाड्या चालवतात आणि ते बघतही नाही इकडे तिकडे कोणी आहे की नाही आहे. स्पीड ब्रेकर बी नाही आपल्या इथे आणि लहान मुलं खेळतात. इथे महिला सगळ्या बसलेल्या राहतात आणि त्या काय म्हणतात ते डंपर जोरात जातात, ट्रॅक्टर जोरात जातात आणि इथे SK मिलच्या खूपच गाड्या उभ्या राहतात. आम्हाला रस्त्याला जायला जागा नसते. इकडनं काय येतं का जाता येते. काय सांगणार मागणी? टँकर मोठे मोठे असतात आणि वाहन बेधडक चालवतात. त्यांनी वाहनवाल्यांनी थोडंसं हे केलं पाहिजे आणि लोकांचा जीव धोक्यात जातो. अशामुळे ना असे बरेचसे नागरिक आहे की त्यांचे जीव धोक्यात घेऊन चालतात. बिचारे म्हातारे कुतारे रस्त्याने जाणारे येणारे लोक असतात, त्यांचं थोडंसं हे केलं पाहिजे, त्यांनी विचार केला पाहिजे.